बोलती पुस्तके. ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके घाली साद. आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा. नमस्कार श्रोते मित्र हो. बोलती पुस्तके सादर करत आहे लेखिका डॉक्टर मीना सुर्वे लिखित कादंबरी ठिगळ. प्रकरण 8. दुसऱ्या दिवशी सकाळी किसना आणि श्रीपती पाटलाच्या घरला गेली. पाटलाचा वाडा औरास चौरास होता. दारात कमरेवढी उंच 2 काळी कुत्री साखळीनं बांधली होती. बाहेरच्या दावणीला 2 उंचीपुरी काठीवाडी घोडी उभी होती. घराभोवती नारळाच्या झाडांना नारळ लगडले होते. पपईच्या झाडांना पपई पिंगल्या होत्या. दारात 2-3 बैलगाड्या होत्या. दावणीला बरीच जनावरं होती. या साऱ्या लवाजम्यावरनं पाटलांच्या श्रीमंतीचं दर्शन घडत होतं. श्रीपती आणि किसनाला पाहून कुत्र्यांनी भुंकायला सुरुवात केली. दावणीची जनावरं हंबरू लागली. कुत्री सुटली असती तर किसनाला आणि श्रीपतीला फाडलंच असतं. कुत्र्यांचे तीक्ष्ण दात त्याची प्रचिती देत होते. कुत्र्यांचा कल्लोळ ऐकून पाटलाचा गडी बाहेर आला. काय रे, कोण आहेसा तुम्ही? गड्यानं दरडावून विचारलं. पाटलासनी भेटा आलूया. भीमाचा मेहुणा आहे म्या. हा, त्याच्या अंगावर आमच्या मळ्यातलं झाड पडलं होतं. त्योच भीमा काय? होय होय, श्रीपती म्हणाला. बरं थांबा इथंच, म्या धन्यासनी निरोप धाडतो. असं म्हणून गडी पाटलाने निरोप द्यायला वाड्यात गेला. किसनाची नजर वाड्याभोवती भिरभिरत होती. त्याला दिसणारी प्रत्येक वस्तू तो नजरेनं टिपत होता. इतक्यात पाटलांचा निरोप घेऊन गडी बाहेर आला आणि तुम्हाला आत बोलावलंय असं श्रीपती व किसनाला सांगितलं. दोघं गड्यांच्या मागणं वाड्यात गेले. पाटलांचा वाडा दगडी होता. त्याला मोठाच्या मोठा सागवानी नक्षीदार दरवाजा होता. दरवाजावर ठिकठिकाणी पितळी खिळे ठोकले होते. पितळी सिंहाच्या मुद्रा दरवाजावर चपकलपणे बसवल्या होत्या. त्यांच्या तोंडात पितळी कंकण लोंबकळत होते. वाड्यात गारवा होता. वाड्याच्या सोप्यात कडीपाटावर पाटील विराजमान होता. कडीपाटावर तो मागं पुढं झुलत होता. बलदंड शरीरयष्टी, झुपकेदार पिळदार काळ्या भोर मिशा. यामुळं पाटलांचं सावळं रूप खुलून दिसत होतं. पांढरा शुभ्र कडक इस्त्रीचा झब्बा आणि तेवढंच पांढरं धोतर पाटलानं नेसलं होतं. त्याच्या धोतराचा सोगा जमिनीवर कडीपाटाबरोबर मागं पुढं झुलत होता. साखळदंडा एवढी जाड सोन्याची चैन आणि बोटातल्या सोन्याच्या अंगठ्या त्याच्या रुबाबात आणखीनच भर टाकत होत्या. सोप्याच्या मध्यभागी भिंतीवर काळविटाचं तोंड अडकवलं होतं. सोप्याच्या एका भिंतीवर ढाल आणि त्या ढालीला तिरक्या खुपसलेल्या तलवारी विराजमान होत्या. सोप्याच्या दुसऱ्या भिंतीवर भाला, गुप्ती व शिकारीसाठी लागणारी शस्त्रं अडकवली होती. नोकर माणसांचा राबता होता. पाटलांचा वाडा राजाला शोभेचा दिमागदार होता. पाटलानं श्रीपतीला आणि किसनाला बघितलं. त्यानं कडीपाटाचा वेग जरा कमी केला. दोघांना सोप्यात बोलावलं. 3-4 पायऱ्या चढून श्रीपती व किसना कडीपाटाजवळ आले. राम राम पाटील, श्रीपती म्हणाला. राम राम, बसा. किसनानं काही न बोलता पाटलांकडे बघून दोन्ही हात जोडले. श्रीपती व किसना कडीपाटाच्या समोरच्या भिंतीला टिकून बसले. तुम्ही कोण म्हणायचं? पाटलानं सवाल केला. म्या श्रीपती, भीमा कोकाटेचा मेहुणा आणि ह्यो किसना त्याचा पोरगा. बर बर, सावळा शिकतोय आज ना मग? किसनानं होकारार्थी मान हलवली. कितव्या येतेत आहेस? 10व्या. अरे म्हणजे महत्त्वाचं वरीस आहे की तुझं. व्हायची. किसना एवढंच बोलला. तवर दागिन्यांनी मडलेली रेशमी लुगडं नेसले पाटलाची बायको बाहेर आली व म्हटली. अवधानी, चहा टाकू का तुम्हासनी? व्हाय, माझ्यासकट 3 कप चहा बाहेर पाठवू. पाटलाच्या बायकोनं तिरक्या नजरेनं श्रीपती व किसनाकडे तुच्छतेनं बघितलं.
आणि तोंडातल्या तोंडात काहीतरी पुटपुटत आत गेली. बहुधा तिला त्या दोघांनी पाटलानं चहा द्यायला सांगितला होता ते आवडलं नसावं. श्रीपतराव, भीमाच्या तब्येतीची काय हाल हवाल? पाटलानं प्रश्न केला. दाजींची तब्येत ठीक आहे, पण त्यांच्या पायाचं ऑपरेशन करायला लागणार आहे. वय, मला रग्यानं सांगितलं ऑपरेशनबद्दल. हे बघ श्रीपती, माझ्या मळ्यात अपघात घडला आहे म्हटल्यावर माझ्यावर त्याची थोडीफार जबाबदारी आहे. अहो, या जमान्यात मी तुमच्यावानी देवमान साहिती म्हणून जग चाललं आहे. ते समजा ठीक आहे, मी 10,000 देतो, बाकी जुळणी तुमचं तुम्ही करा. वयजी, लय उपकार झालं तुमचं. पण अजून 5,000ची जुळणी करायला लागणार होती. ही चिंता श्रीपतीचं मन पोखरत होती. किसनानं ते जाणलं होतं. तवर पाटलाचा गडी चहा घेऊन आला. साऱ्याने चहा घेतला आणि पाटलानं घरात जाऊन 10,000 रुपये आणलं आणि श्रीपतीच्या हातात टेकून म्हटला, माझ्या परीनं करायची ती मदत म्या केली आहे. आता तुमच्या माणसांची जबाबदारी तुमची. या तुम्ही. श्रीपतीनं पाटलाला हात जोडलं आणि कृतज्ञ चेहऱ्यानं पाठ फिरवली. किसना श्रीपतीबरोबर वाड्याबाहेर आला, पण तो उरलेल्या पैशाची जुळणी कशी करायची या चिंतेत होता. एवढ्यात किसना म्हणाला, मामा तू इथंच थांब, मी आलो. अरे पण कुठं निघालीस तू? तू सावलीला थांब, आलोच म्या. असं म्हणून किसना परत वाड्यात गेला. पाटलाच्या गड्यानं त्याला दरवाजातच हटकलं. काय काम आहे रे? मला पाटलासनी भेटायचं आहे. अरे काय काम आहे सांगशील का नाही? मला पाटलांच्याकडेच काम आहे, किसना म्हणाला. तोवर पाटील सोप्यात आलं. त्याच्या कानावर दरवाजातला कालवा पडला. काय गोंधळ चाललाय रे? पाटलानं अधिकारवाणनं विचारलं. पाटलाच्या आवाजानं गडी भांबावला आणि दबक्या आवाजात म्हणाला, जी ते भीमाचं पोर तुम्हाला भेटायचं म्हणतंय. मग धाड की त्याला आत. वय विजी. असं म्हणून किसनाला त्यानं आत पाठवलं. किसना आत जाऊन पायरीवर उभारला. काय रे किसना, बोल, काय काम आहे? जी बाच्या ऑपरेशनला 20,000 लागणार आहेत. त्यापैकी 15,000ची जुळणी झाली आहे. मला तुमच्याकडे कामाला ठेवून घ्या आणि त्याच्यावर 5,000 रुपये द्या मला. माझ्या अंगावरचं पैसे फिटपर्यंत मी तुमच्याकडे काम करेन. अरे पोरा, तू काय काम करणार माझ्यात? तुझ्या लायकीचं एक बी काम नाही माझ्याकडे. आणि तू पडला शाळेचं पोर. शाळा शिकायचं वय आहे तुझं? अहो पाटील, आज शाळेपेक्षा माझ्या आईवडिलांनी मदत करणं, त्यांना पैशाला हातभार लावणं महत्त्वाचं आहे. मी उद्यापासून कामाला येतो. पाटलाला किसनाचं म्हणणं पटलं होतं खरं, पण तो किसनाला कामावर ठेवायला अडवेळे घेऊ लागला. किसनानं विनवण्या करून पाटलाला काम द्यायला तयार केला. पाटील म्हणाला, हे बघ पोरा, तुझं म्हणणं मला पटलंय. तुझ्या बॉडीवरनं तू रानात कामाच्या लायकीचा नाहीस. तेव्हा तुला म्या वाड्यात काम देतो. इथल्या एका गड्याला रानात धाडतो आणि तू त्याचं काम करीत जा. काय काम करावं लागेल जी? तुला दिस उगवायला वाड्यात यावं लागेल आणि दिस मावळल्यावर वाडा सोडायला लागेल. कामावर खाडं चालायचं नाही. रोजच्या रोज कामावर हजर राहावं लागेल. काय रे, कबूल आहे का? किसनाकडे होय म्हटल्याशिवाय पर्यायच नव्हता. त्यानं होकारार्थी मान हलवली. पाटील म्हणाला, तुला रोज सकाळी म्हसरांचं शान घाण काढावं लागेल. त्यासनी दिसभर वैरण पाणी करायचं. 2 वेळा वाडा अंगणासकट झाडून काढायचा. अदनमधनं मालकीनबाई काम सांगतील ते करायचं. जमल का? वैजी. मग ये उद्यापासून कामावर. असं म्हणून पाटील कडीपाटावरनं उठला आणि आत जाणार इतक्यात किसना म्हटला, मालक, उद्या मामा शहरातल्या दवाखान्यात जाणार आहे. तेव्हा पैसे दिलं असतं, सतत त्याच्याबरोबर पाठवलं असतं. किसनाचा शब्द ऐकून पाटलानं भुवया उंचावल्या आणि म्हटला, 2 दिवसानं रग्या कारखान्यावर जाणार आहे.
तुझं आधी मी काम बघतो. मला पसंत आलं तरच पैकराग्याकडनं धाडतो. तू निघ आता. किसनाच्या मनात काम मिळाल्यानं थोडा आनंद आणि तेवढीच निराशा घर करून होती. बाहेर बराच वेळ श्रीपती किसनाची वाट बघून ताटकळला होता. एकदाचा त्याला किसना दिसला. अरे पोरा, इतका का उशीर? श्रीपती म्हणाला. झाला. एवढंच म्हणून किसना श्रीपतीच्या पुढे चालू लागला. खाली वाकून किसनानं मुठभर खड्या हातात घेतलं आणि उगाचच एक एक खडा रानोमाळ भिरकावू लागला. श्रीपतीनं पायाला वेग दिला आणि त्याच्या खांद्यावर हात ठेवून चालू लागला. पाटील खरंच दिलदार माणूस आहे. त्याच्या रानात अपघात घडला म्हणून त्यानं भीमाची जिम्मेदारी घेतली. नाहीतर आजकालच्या जमान्यात कोण करतं एवढं कुणासाठी? श्रीपती म्हणाला. किसना काहीच बोलला नाही. अरे किसना, मी तुझ्या संग बोलतोय ना, बोल की काहीतरी. किसनाचं श्रीपतीच्या बोलण्याकडे लक्षच नव्हतं. त्यानं काहीच प्रत्युत्तर दिलं नाही. श्रीपतीनं किसनाचं डोकं हलवलं आणि म्हटला. अरे किसना, भानावर आहेच ना मग, बोल की काहीतरी. काय ते मामा? अरे काय झालंय? गप गप काहीच काय नाही. चल बिगी बिगी, लय ऊन लागतंय. असं म्हणून किसना भराभरा पावलं टाकू लागला. काहीतरी मामला आहे, पण किसना मला सांगना झाला आहे हे श्रीपतीनं जाणलं होतं. दोघं घरला आली. दिसभर किसना कसल्या तरी विचारत होता हे श्रीपतीला ठावं होतं. लक्ष्मीच्या नजरेतनं पण ते सुटलं नव्हतं. दिसभर किसना जनावरांजवळ बसून होता. लक्ष्मी श्रीपतीला म्हणाली. बा, पैक्याची जुळणी झाली ना मग? वय, पर अजून थोडं पैकं कमी पडत्यात. बघायचं काहीतरी होईल त्याचं बी. लक्ष्मीने किसनाचं नाव न घेता बाला प्रश्न केला. त्याच काळजीत आहे ती काय हे? मला बी तो काय बोलायला नाही. तू म्हणत्यास तसं बी असेल. रात्रीची जेवणं झाल्यावर श्रीपती किसना वाऱ्याला बसले. श्रीपतीनं किसनाला जवळ घेतलं. प्रेमानं त्याच्या डोक्यावर हात फिरवला. किसनाचं डोळं पाण्यानं भरलं. किसना, पोरा कसल्या विचारात आहेस? किसना क्षणभर शांत बसला आणि मामाला म्हटला. मामा, माझ्या डोक्यावर आधी हात ठेवून शपथ घे, यातलं माझ्या आईबाला काय बी सांगणार नाही म्हणून. पोरा, असं करून मला धर्मसंकटात टाकू नगस. काय असेल ते सांग की मोकळ्या मनानं. नाही, तू शपथ घेतल्या बिगार मी काय बी सांगायचं नाही तुला. आणि ऐक, तुझ्या पोरला बी यातलं काय सांगायचं नाही. श्रीपतीने किसनाच्या डोक्यावर हात ठेवला आणि तू सांगितलेलं काय बी मी कुणालाच सांगणार नाही अशी शपथ घेतली. आता किसनाला धीर आला आणि श्रीपतीला म्हणाला. मामा, माझ्या बाच्या ऑपरेशनसाठी पैशाची गरज आहे. तुला जमत्या तेवढी तू मदत केलीस. पाटलानं बी बाला लय मदत केली. पण तुला माहीत आहे अजून थोडं पैकं लागणार आहेत ते. तेव्हा उद्यापासून मी पाटलाच्या वाड्यात कामाला जाणार आहे. एवढ्यात लक्ष्मी बाहेर आली आणि श्रीपतीजवळ बसली. किसना बोलायचा थांबला. परिस्थिती ओळखून श्रीपती लक्ष्मीला म्हणाला. लक्ष्मी, पुरी जनावरशी जरा वैरण टाकतीस काय? लक्ष्मी काय समजायचं ती समजली आणि वय बा म्हणून गोट्याकडे गेली. किसना बोल, श्रीपती म्हणाला. मामा, आता मी शाळेला जाणार नाही. शाळा सोडून आईबाला हातभार लावणार आहे. ही गोष्ट त्याने पटणारच नाही. म्हणून तू ह्यातलं आईबाला कायच सांगायचं नाही. 2 दिवसानं रघु काका शहरात आल्यावर आईकडे 5,000 देणार आहेत. अरे पर किसना, म्या काय ते जुळणी करतो की तू साळचं बघ. नाही नाही मामा, मी ठरवलं त्यात काय बदल होणार नाही आणि यात तुझी मला साथ पाहिजे. श्रीपतीला ठीक आहे म्हटल्याशिवाय गत्यांतरच राहिलं नाही. श्रीपतीनं पाणावलेल्या डोळ्याने किसनाला होकार दिला. मनानं आणि हृदयानं थकली भागली शरद धरणीला टेकली खरी,
पण किसनाचा डोळा लवता लवत नव्हता. मधमाशाच्या पोळ्यातील असंख्य मधमाशा उडाव्या आणि त्यांनी पोळ्याभोवती घोंगावत पिंगा घालावा, तसं किसनाभोवती त्याच्या मनातील असंख्य विचार माशी रूपानं पिंगा घालत होते. उद्या लवकर उठलं पाहिजे या विचारानं त्याला झोपच येत नव्हती. रात्रीच्या अंधाराला भेदत त्याची नजर आसमंतातल्या चांदण्यांना भिडत होती. मनाची उकल तो चांदण्यांपाशी करीत होता. असं करता करता त्याचा कधी डोळा लागला हे त्याला पण समजलं नाही. कोंबडं आरवलं, पहाटेची चाहूल धरणीला लागली. हळूहळू चराचर जागं होऊ लागलं. कामाच्या धास्तीनं किसना पण जागा झाला. किसनानं दगडाच्या चुलीवर पाणी ठेवलं, आंघोळ केली आणि मामाचा निरोप घेऊन पाटलाचा वाडा गाठला. लक्ष्मीनं श्रीपतीला विचारलं, बा, हे एवढ्या हिरवाळी कुठे गेल्यात? लक्ष्मीच्या या प्रश्नानं श्रीपतीचा जीव चरकला. असेल त्याचं काहीतरी काम, असं म्हणून त्यानं वेळ मारून नेली. श्रीपती दवाखान्यात जाणार म्हणून साऱ्या साहित्याची लक्ष्मीनं बांधाबांध केली. ते घेऊन श्रीपती दवाखान्यात गेला. धन्यवाद. उर्वरित कादंबरी पुढील भागात. धन्यवाद. प्रिय श्रोते मित्र हो, आपल्यासाठी एक आवाहन. आमच्या चॅनलच्या प्लेलिस्ट विभागात तुमच्यासाठी शेकडो कादंबऱ्यांचे ऑडिओ बुक्स उपलब्ध आहेत. तिथे प्रत्येक कादंबरीचे सर्व भाग एकत्रित मिळतील. त्यामुळे सध्या सुरू असलेल्या क्रमशः कादंबरीच्या पुढील भागासाठी वाट पाहण्याची गरज नाही. तुमच्या वेळेनुसार तुम्ही संपूर्ण कादंबरी सलगपणे ऐकू शकतात आणि साहित्याचा आस्वाद घेऊ शकता. कृपया आमच्या चॅनलच्या होमपेजवर जाऊन प्लेलिस्ट चेक करा आणि तुमची आवडती कादंबरी निवडा. धन्यवाद.